what did happen to the last 10? I ran away with my life, fast forward, never turn back again. It's kind of funny that the more we pass time, the more we need to set them rewind. And 19 was the year I had to leave you, but now I'm seeing all the signs. Is this really happening? नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। जसं की आपण बघतोय आज आपल्या गोठ्यावर आले अजय भाऊ, आपले सबस्क्रायबर आहे आणि आलेले एमपी मधून बरामपूर। जवळपास तुमचं आता घरापासून अंतर किती आपल्या गोठ्याचं? 200 किलोमीटर आहे। तर जवळपास 200 किलोमीटर लांबून आले आणि आम्ही सोबत हरियाणाला पण गेलो होतो यांना गाई आणायच्या होत्या। जसं तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितलंच असन, आम्ही आता मागे जस्ट मागच्या महिन्यामध्ये हरियाणात गेलो होतो गाई आणण्यासाठी। तर गाई वगैरे कशा आहेत आपल्या हरियाणाहून आणलेल्या? गाई वगैरे व्यवस्थित आहेत, गायची तब्येत वगैरे पण व्यवस्थित आहे। जसं तुम्ही सांगितलं होतं की गायींना काय काय द्यायचं, कोणतं मिनरल मिक्सचर्स, लिव्हर टॉनिक वगैरे, किंवा त्यांना ट्रान्झॅक्शन फीड कोणतं द्यायचं, कसं द्यायचं, अजून त्यांच्या टेम्परेचर वेळोवेळी त्यांचं टेम्परेचर चेक करायचं, अजून सगळं तुमच्या मार्गदर्शनामुळे आता गायीची तब्येत व्यवस्थित आहे, काही कसल्या प्रकारचं टेन्शन नाही आहे, सगळं व्यवस्थित आहे। तर जसं मित्रांनो ते दुग्ध व्यवसायात पूर्ण नवीन होते आणि स्टार्टिंगला जसं झालं आम्ही त्यांना अंतर पण जवळ आहे, हरियाणा ते एमपी मध्ये म्हणजे आणायला पण अंतर आपल्यापेक्षा कमी पडतं 300-400 किलोमीटर। त्यामुळे गाई सेट व्हायला वगैरे यांचा काही प्रॉब्लेम नाही आला। आम्ही समजा 3 गाई आपण आणल्या होत्या। तर जसं की आपण हरियाणाला गेलो तिथे 3-4 दिवस पण राहिलो, गाई वगैरे खरेदी केल्या, सगळं आपण म्हणजे पूर्ण हरियाणामध्ये फिरलो वगैरे। तर कसा अनुभव कसा वाटला तुम्हाला ते शेअर करा आपल्या मित्रापर्यंत। जसं की मी दुग्ध व्यवसायात आता नवीनच आहे, जसं रोहित भाऊनी सांगितलं, मला काही त्याचा एक्सपिरियन्स नाहीये। पण मग जसं आम्ही स्टार्टिंगला आम्ही सर्वप्रथम भाऊच्या गोठ्यावरती आलो होतो, इथूनच आम्ही सुरुवात केलेली आहे। भाऊनेच आम्हाला आयडिया दिली की असं असं आहे, अशा गायींना असं असं प्रकारे आपण करू शकतो। तसंच मी रोहित भाऊ सोबत मग हरियाणाला गेलो। तिथं गेल्यावरती पंडित डेअरी फार्मवर आम्ही गेलो। तिथं त्यांनी 3-4 दिवस आम्ही तिथं थांबलो। 3-4 दिवस वेगवेगळ्या फार्मवरती जाऊन आम्ही गायी बघितल्या। मेन म्हणजे गायी बघण्याचं मेन असं आहे तिथं की तुम्हाला ते जे पंडित डेअरी फार्मवाले आहेत ते तुम्हाला वेगवेगळ्या फॉर्मवर घेऊन जातात की ह्या फॉर्मवरती 4 गायी आहेत, त्या फॉर्मवरती 5 गायी आहेत, पुढे 10 गायी आहेत। ते तिथं नेल्यावर तुम्हाला जी गाय आवडते, जी तुम्हाला वाटते की आपल्याला आपल्या बजेटमध्ये आपल्याला वाटतं की ही गाय मला सूट होईल किंवा माझ्या बजेटमध्ये येते किंवा आणि माझ्या ब्रीडची चांगल्या ब्रीडची आहे, तर त्या रेटने आपण ती गाय खरेदी करू शकतो। मेन म्हणजे जसं की आणि दुसरा राहण्याचा खाण्याचा सगळं व्यवस्थित, काही प्रॉब्लेम नाही आहेत। रोहित भाऊ होते आमच्यासोबत, रोहित भाऊनी खूप सहयोग केलं आतापर्यंत, सुरुवातपासून तर आतापर्यंत खूप सहयोग केलाय, आता पण करताच आहेत। तर चांगला एक एक्सपिरियन्स राहिला हरियाणाचा माझा। तर मित्रांनो जसं की आता यांना मुरघास बनवायचा होता तिकडं, आणि जसं की आपण मुरघासच्या बॅग वगैरे भरतो, अजून यांच्या साईडला ते पोचलेलं नाही। तर आता ते बघायला आले, ते नेमकं 1.5 टनाचा आता त्यांना आपण जे बॅग भरतो 1.5 टनाच्या मुरघासच्या कशा भरतो काय, तर त्यांना सर्व दाखवलं मी आणि बॅग पण घेऊन दिलं इकडून आपल्या साईडनं, कारण त्यांच्याकडे बॅग पण भेटत नाही, इनर वगैरे काहीच नाही भेटत। आणि इकडून आता 200 किलोमीटर त्यांना ते बॅग वगैरे घेऊन जायचे। आता बॅग वगैरेची खरेदी आमची पूर्ण झालेली आहे। त्यांना रात्री की जसं आज गाडी निघायचंय, आता जसं गोट्यात आले ते मागं पण एकदा आले ते, आपण आज गोट्यातले सगळे ऍक्टिव्हिटी बघणार आहे, कसं काम चालतं काय चालतं। शक्यतो आता आपली दुधाला एकच गाय चालू आहे, पंजाबची गाय ड्राय, तुम्हाला माहिती आता 4 ते 5 दिवसात ती वेवणारच आहे। आणि आपली सिद्धी जसं सगळ्याला माहिती, तर आता तुम्ही व्हिडिओ मध्ये भरपूर वेळेस बघितलं असं सिद्धीला, बरोबर। तर लाईव्ह मध्ये आणि व्हिडिओ मध्ये काय फरक जाणवतो तुम्हाला? लाईव्ह मध्ये आणि व्हिडिओ मध्ये भरपूर फरक दिसतो, कारण की व्हिडिओ मध्ये किंवा फोटो मध्ये बघितलं ना तर एकदम छोटी वाटते, एकदम वाटत नाही की एवढं मोठं काफ असेल किंवा एवढी मोठी कालवड असेल म्हणून, पण लाईव्ह मध्ये बघितल्यावरती खूप मोठी कालवड आहे। खरंच खूप चांगलं संगोपन करतायत कालवडचं। प्रोग्रेस वगैरे कशी वाटली तुम्हाला? लास्ट टाइम म्हणजे मी 2 डिसेंबरला फर्स्ट टाइम तुमच्या गोठ्यावर आलो होतो, तेव्हा छोटीशी होती, एवढीच असेल तेव्हा काप। आता 2 ते 3 महिन्यात काप खूप मोठी होऊन गेली तुमची, आता एकदम म्हणजे जसं वाटत नाही त्याच्यापेक्षा जास्त मोठी होऊन गेली त्याचा। आणि हे आपली जी गाय आहे पंजाबची, या गायीच्या हाईट आणि लांबी बद्दल बी सांगा तुम्हाला। आता व्हिडिओ मध्ये जसं तुम्ही बघतो, जसं आता मी गायी आणल्या हरियाणावरून किंवा दुसऱ्या मी नॉर्मल ज्या गायी बघितल्यात त्या गायीपेक्षा ही गाय हे लांबीला खूप जास्त आहे। म्हणजे हा जो मागचा पाय आणि पुढच्या पायाच्या मध्ये जो अंतर आहे ते खूप लांब आहे आणि गाय दिसत नाही फोटोमध्ये किंवा व्हिडिओमध्ये बघणार ना तर वाटत नाही एवढी गाय आहे, पण जेव्हा तुम्ही लाईव्ह येऊन जवळ येऊन बघणार ना तेव्हा वाटेल की गाय आहे म्हणून, असं तेव्हा कळेल ॲक्च्युअलमध्ये की गाय म्हणून काय।
गायवरती फॅट नाही आहे, एक्सेस फॅट नाही आहे, ते पूर्ण मसल्स आहेत. म्हणजे ज्या दिसतं की बाबा गायवर काही इतके अंगावरती नाही तसं वगैरे नाही आहे. कारण की गायवरती फॅट नाही आहे, गायवरती पूर्ण मसल्स आहेत. म्हणून गाय पूर्ण तंदुरुस्त आहे आणि पूर्ण स्ट्रॉंग आहे आणि व्यवस्थित. तसं की तुम्ही मित्रांनो मी सांगितलं होतं व्हिडिओमध्ये आणि लाईव्हमध्ये खूप फरक पडतो. त्यामुळं आता जसं की प्रात्यक्षिक लाईव्हमध्ये बघितलं का काय डिफरन्स असतो काय नाही. तर आज आपण सगळं बघणार आहे गडा म्हणजे काय काय गोठ्यामध्ये काम चालतं काय काय. आणि आपले आजोबा पण बघन मुरघास पण त्यांना काढून दाखवतो मी. आपण दोघांचा सगळं मुरघास आहे आणि तुम्ही पण बघा मुरघास तुम्हाला कसा वाटतो काय वाटतो. 1.5 टनाची बॅग जर कोणी आतापर्यंत भरेल नसन कोणाला भरवायचे असन तर आपण मागं पूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे मुरघासाचा, ते तुम्ही बघू शकता. आणि आता तो मुरघास तयार झालेला आहे तो तुम्हाला काढून वगैरे दाखवतो मी. आणि गाईला किती देतो काय देतो तुम्हाला सगळी माहिती सांगतो. आणि कोरड्या चाऱ्यामध्ये आपल्याकडं काय आहे. आणि आता सध्या पंजाबची जी काय तिला फीड पण काय चालू ट्रान्झॅक्शन आणि काय काय देतो मी ते पण आता सगळं अजय भाऊला दाखवणार आहे. मित्रांनो जसं तुम्ही आता मुरघास बघू शकता आपला सगळं मुरघास आहे. तुम्हाला बाहेर काढल्यावर दाखवतोच मी. अशा प्रकारे तुम्ही व्हिडिओ बघितला असन बोट भरून ठेवलेले आपण. मित्रांनो आता हे बघा एका ठिकाणाहून जर तुम्हाला दुसरीकडे बोध आला होता असेल तर अशी आयडिया किरण ताडा यांचं संशोधन आहे बघू शकता. JCB डायरेक्ट तुम्ही हलवू शकता याला. 1.5 टनाचा बोध आहे. गव्हाचा भुसा आहे TMR पद्धतीनं जे म्हणता तुम्ही प्रत्येक गाईला 2-3 किलो सुका चारा मुरघासामध्ये मिक्स करून द्यायचं आहे. व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं असं. याच्यावर तुम्हाला फीडिंग घ्यायचं फीडेचं मिक्स करून द्यायचं. जवळपास 20 किलोपर्यंत मुरघास जातो. 2 किलो म्हणजे 17-18 किलो मुरघास. आणि टोकांचं सगळं असल्यामुळं 17-18 किलो देतो आपण. त्यात 2 ते 3 किलो गव्हाचा सुका चारा आणि सध्या तिला 3 किलो फीड चालू आहे ते पण दाखवतो तुम्हाला. गेला तर सध्या ट्रान्झॅक्शन सर्किट एक चालू आहे. जसं मित्रांनो आता गोठ्यातलं आपलं सगळं कामकाज आवरलेलं आहे. तर कसं वाटलं तुम्हाला? मस्त व्यवस्था जी आहे ती व्यवस्थित एकदम सुरळीत आहे आणि मस्त वाटलं तुमच्या गोठ्यावरती येऊन आता परत एकदा आहे. जसं मित्रांनो तुम्हाला सगळं दाखवलंच आपण. चारा वगैरे TMR पद्धतीनं हातानं मिक्स करून देणं फीड वगैरे. आणि आपले सबस्क्रायबर आले ते त्यांना अनुभव पण घेतला काम कसं चालतं काय. त्यांच्याकडे पण गाय आहे पण सध्या आता दूध वगैरे चालू नाही. त्या ड्राय फ्रेडचे जवळपास आता 10 ते 15 दिवसात एक गाय खाली आणि बाकी दोन गाई जवळपास 1 महिना 1-1.5 महिना. तुमच्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अशीच तुम्हाला नवीन व्हिडिओ माहिती अशीच मिळत राहील. हे माझा अनुभव मी तुम्हाला सांगतो. म्हणून तुम्हाला मी विनंती करतो की तुम्ही हे सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा.